परमेश्वरी कृपा जागृत आहे। परमेश्वराला एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महात्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या वतीने बाबांच्या दिवसाप्रमाणे आज मासिक हवन कार्य बाबांचे सेवक श्री माननीय बारसकरजी यांच्या निवासस्थानी पार पडले आणि त्या प्रित्यर्थ एका परमेश्वराची चर्चा बैठक सुरू केलेली आहे। या परमेश्वरी कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वतः भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझा प्रणाम। आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। बाबाच्या जीवनात बाबाला वेळी साथ देणाऱ्या मातोश्री वाराणसी हे उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष बाबांचे सेवक श्रीमाननीय कडवसाहेब यांना माझा नमस्कार। मंचकावर उपस्थित थापाकाय गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीनारायण ठोकर साहेब, त्याचप्रमाणे माजी संचालक अलकराजी ठोकर, त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित सोनवानेजी गोंदिया, धकातील हेडाव साहेब, धकातेबरोबर हेडाव साहेब खरबी नागपूर आणि संपूर्ण मंच, वेळ कमी आहे, संपूर्ण मंच सेवक सेविका बालकुमार सगळ्यांना एक साथ नमस्कार। तर बघा, आपण सगळे इथं जमलो, कशामुळे जमलो? कोणाच्या कृपेने जमलो? बाबाची कृपा। बाबाला दुःख झाले नसते तर आपण इथे एकत्रही जमलो नसतो। आतापर्यंत 3 युग झाले, हा चौथा युग सुरू आहे। पहिला एक सत्ययुग होता, त्याच्यानंतर त्रेतायुग, त्याच्यानंतर द्वापारयुग आणि हा कलियुग। सत्ययुगामध्ये राजा हरिश्चंद्र होता। कधी त्या काळात रोगराई नाही, वादळ नाही, भूकंप नाही, काहीच नाही, दुष्काळ नाही। त्याच्यानंतर त्रेतायुगात रामाचं होतं, राम मर्यादा पुरुषोत्तम होता, तोही काळ चांगला गेला। द्वापारयुगात कृष्णाचा होता, त्यांच्याजवळ प्रेम होता, तोही काळ चांगला गेला। पण या कलियुगामध्ये अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार खूप आहे, कोणी कोणाचं ऐकत नाही ऐकत। आणि या कलियुगाचा संपूर्ण भार बाबा हनुमानजीवर आहे आणि त्याच हनुमानजीला प्राप्त करण्यासाठी बाबा जुमदेवचा जन्म झाला असावा असं मला वाटते। तर बाबांनी, थोडक्यात सांगतो, वेळ कमी असल्यामुळे बाबांनी 12 वर्ष दुःख भोगला आणि दुःख भोगल्यानंतर त्या दुःखामधूनच भगवंताची प्राप्ती झाली। बाबा दुःखी झाले नसते तर बाबाला भगवान मिळाला, संतोष भगवान तुम्हाला मला वाटून दिला नसता। बाबांनी ज्यावेळी 26 नोव्हेंबरपासून पहिल्या विधीला सुरुवात केली तर बाबाचे दुःख थोडे दूर व्हायला लागले। 6 जानेवारी 46ला विधी पूर्ण केली, त्याच्यानंतर 7 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत तृतीय हवन केलं। तृतीय हवन करत असताना पहिलं हवन 7 वाजता सायंकाळी, त्याच्यानंतर 11 वाजता आणि तिसरं हवन 3 वाजता। पहिलं हवन संपलं 7 जानेवारी 46ला, दुसरं हवन चालू झालं। दुसऱ्या हवनामध्ये बाबा हनुमानजी प्रसन्न झाले। हे माहीत पाहिजे सावकारांना, हनुमानजी केव्हा प्रसन्न झाले, बाबांनी भगवंताची प्राप्ती केव्हा केली आणि भगवान केव्हा प्रसन्न झाला होता सृष्टीमाता 25 ऑगस्ट 48ला, आणि बाबा हनुमानजी 7 जानेवारी 1946ला प्रसन्न झाले। आणि ते स्वप्न मारुतीने पाहिलं होतं, धाकटे बंधू, तेव्हा ते झोपेत ओरडत होते, लंगोटी बाबा तिथे। तर जागोबा म्हणतात, अरे असं का ओरडतेस तू? मोठे बंधू मारुतीचे ते म्हणतात की इकडे बाबा खाली हवन करतात आणि वरती गदा घेऊन हनुमानजी फिरतात, म्हणजे ते रक्षणाकरता आले म्हणून बाबाला माहीत झालं। बाबा हनुमानजी प्रसन्न झाले, पण बाबाचे दुःख परिपूर्ण दूर झाले नाही। जर झाले असते तर बाबाला एक भगवान प्राप्त करण्याची गरज पडली नसती गरज। पण त्यांना कारणीभूत एक शांताबाई, जिच्या वेळीचं भूत काढला, भूत नाही निघाला, 42 दिवस हवन नाही केलं तरी पण भूत निघाला नाही, आणि शेवटी त्या परमेश्वराच्या बाबाच्या मुखातून प्रसन्न निघाला, हे सेवक तू चिंता काय के कर रहा है? ये सृष्टि पर जो भगवान है, जिसने सृष्टि बनाई और जीव जंतु प्राणी सबको जन्म दे, वो एक भगवान, उसकी अगर आपने विधि किया तो आपके दुःख सारे दूर हो जाएंगे। हा केव्हा सांगितलं? 19/8/1948 राखीच्या दिवशी। आणि 6 दिवसानंतर आपल्याला आता षष्ठीचे हवन येणार आहे, 3 सप्टेंबर षष्ठीचे हवन येणार आहे। तर त्या दिवशी बाबाला भगवान प्राप्त झाले होते आणि
तो भगवान निघत नव्हता त्या बाबाच्या मुखातून शब्द निघाले, तू चिंता काय केलं भाई कर रहा सृष्टि करने के का भगवान वही आपके दुख का दूर कर सकता है, मगर उसको पाने के लिए 5 दिन का हवन करना होगा. बाबांनी 5 दिवसाच्या हवनाला सुरुवात केली 25 ऑगस्ट 48 ते 20 ऑगस्ट 48 ते 25 ऑगस्टपर्यंत. आणि बाबाच्या 5व्या दिवशी ब्रह्मांड चढला. बाबाला भगवंत प्राप्त झाले आणि परिवाराच्या लोक म्हणतात बाबा केवढ्या चूक हो जा. तेव्हा बाबाच्या मुखातून सर्व शब्द निघाले, हे परिवार को सुनाई सेवक नहीं रहा भगवान बन गए, इसका सर तो मेरा धड़ तो उसका सर दोनों की आत्मा एक हो गई. म्हणजे त्या परमेश्वराला जे पाहिजे होतं ते बाबांनी दिलं, म्हणून बाबा भगवंताचे झाले. बाबा भगवंताचे झाले तर भगवान बाबाचा बनला. बाबाचं मन शुद्ध, विचार शुद्ध, वागणूक शुद्ध, दृष्टीसुद्धा होती, म्हणून भगवंत बाबाला परिपूर्ण मदत करत होता. आमचे विचार बरोबर नाही, नायक सेवकाचे विचार बरोबर नाही, कर्म बरोबर नाही, दृष्टी बरोबर नाही, त्यामुळे भगवान आम्हाला परिपूर्ण मदत करत नाही. करतो मदत पण परिपूर्ण नाही करत. बाबासारखे आपण झालो पाहिजे, बाबाच्या विचारानं आपण चाललो पाहिजे. जिंदगी 2 दिन की फुर्सत नाही, कामच आहे. कुछ समय ऐसा निकलो का संबंध रखो भगवान से. त्या परमेश्वरासोबत जर संबंध जोडायचे असतील तर बाबाच्या विचारांनी चालावं लागेल, बाबाच्या तत्वशब्द नियमाने चालावं लागेल, तर त्या परमेश्वरासोबत संबंध जोडतील, अन्यथा जुळणार नाही. आणि बाबांनी तत्वशब्द नियम दिले कशाकरता? जीवनात सुखी राहण्याकरता, भगवत कृपा टिकविण्याकरता. पण आपण त्या तत्वशब्द नियमाकडे लक्ष नाही देत लक्ष, आणि दुःखी होतो. दुःख आल्यानंतर मात्र इकडे भटकण्याचं काम करतो. पण भटकण्याची गरज नाही. कुटुंबामध्ये 5 लोक असतील, 7 लोक असतील, घरीच बसून आपण विचार केला का आपल्याला दुःख का बरं आलं? आपला पोरगा कुठं चुकला का? बाई कुठं चुकली का? कुठं मारामारी झाली का? कोणी दारू पिली का? कोणी झगडा केला का? याची छानबीन जर केलो तर घरीच दुःखाचं निवारण होते. पण आपल्याला इकडे तिकडे भटकण्याची गरज आहे. त्याकडचे सेवक जसे ठवकर साहेबाकडे जातील, खाप्याचे सेवक बालकदास साहेबाकडे जातील, ते भटकण्याची गरज नाही. म्हणून मला म्हणायचं आहे सेवकाला आणि शेवकीनताईला, हे सेवक भाऊ शेवकीनताई, दुःखापायी फिरू नको दारोदारी, कुठं भटकण्याची गरज नाही. सेवक भाऊ शेवकीनताई दुःखापायी फिरू नको दारोदारी. बाबांना दिलेली येतात तो शब्द नियमाची शिदोरीमध्ये आहे भाजी भाकर, शिदोरीमध्ये आहे भाजी भाकर. नाही संसारात ती जीवन भरं आणि फेडू शकणारं नाही आणि बाबाचे उपकार, बाबाचे पण नाही भेटणार. हो, बाबांनी आपल्या जीवाचा रान केला, चंदनापुरी देह जिजवला, स्वतःसाठी त्याग केला, पण तुमचे आमच्यासाठी त्याग केला, असे ते बाबा, त्यांचे उपकार नाही फेडत. म्हणून या परमेश्वराला टिकवण्याकरता आपल्यामध्ये सहनशीलता पाहिजे, नम्रता पाहिजे, लीनता पाहिजे, त्यामुळे जीवन जिंकण्याची क्षमता पाहिजे. कोणी आपल्यास काही बोलले तर सहन केलं पाहिजे. बाबाला काही सेवक बाहेरकडे बोलत होते, बाबा मुखाट्यानं ऐकून घे. सोबतचे लोक बाबाला म्हणाले बाबा तुम्हाला काही बोलतात, यांना काही बोलायचं का? बाबा म्हणत नाही, माझा भगवान आहे. तसंच आपणही म्हणायला पाहिजे. थोडा शेजारी आपल्या शेताशेजारी कुठेही कोणी त्रास दिला सांगावं लागते त्या सेवकाला, नाही करणार अरे मी बाबाचा सेवक असेल की ना, मी तुझ्यासारखा झगडे भांडण करत नाही, याचा अर्थ तुम्ही माझी चूक समजू नका. पण आपल्याला झगडे भांडण करताना झगडे भांडण केलं तर बाबांनी जी दैवशक्ती प्राप्त केली ती टिकून राहत नाही. बाबाने जी दैवशक्ती प्राप्त केली 25 ऑगस्ट 1948ला, त्या शक्तीला बाबाने नाव दिलं बाबा हनुमानजी, आणि त्याच शक्तीची आपण पूजा करतो. बाबाला भगवान प्राप्त झाला तेव्हा विश्व एवढा बाबाने एकच डोळा पाहिला, आणि ती दैवशक्ती, आणि त्या शक्तीला आपल्याला जपून ठेवायचं आहे. आपल्यामध्ये सहनशीलता पाहिजे, नम्रता पाहिजे, लीनता पाहिजे. कोणी काही बोलले तरी सहन करण्याची क्षमता पाहिजे. नाही मी का कमजोर म्हटलं आपला हात सरकल, हा अहंकार झाला. अहंकार नको. अहंकारामुळे भगवान बाजूला होतो, दैवशक्ती बाजूला होतो. म्हणून दैवशक्तीला टिकविण्याकरता आपण बाबाच्या तत्वसंधनियमाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि कुटुंबात आणि सेवकात आपण बाबाच्या तत्वसंधनियमाचा विचार केला पाहिजे. बाबाला सांगितलं प्रत्येकाजवळ आत्मा आहे, तो परमेश्वराचा अंश आहे. घरी 4 लोक असतील, 5 असतील, 7 असतील, प्रत्येकाजवळ अंश आहे. पण घरचा पुरुष कधी कधी बाईला घरी काही बोलून देतो, लहान मुलाला काही बोलतो. हो, पण त्याच्या जेवढा आत्मा आहे तो परमेश्वराचा अंश आहे ना. आपण त्याचा विचार करतो का? विचार नाही करत. त्याचा आपण विचार केला पाहिजे. आत्मा ही सगळी परमेश्वराचा अंश आहे. म्हणून बोलताना वागताना आपण त्या तत्वशब्दनियमाकडे आणि त्या आत्मेकडे लक्ष दिलं पाहिजे. तो बाबाचा सेवक अन्यथा सेवक नाही. एखादा सेवक खूप धनवान आहे, त्याच्या खूप पैसा आहे,
एखादा खूप सुंदर आहे, एखादा खूप बुद्धी आहे म्हणून तो खूप चांगला आहे का? नाही. ज्याचे विचार चांगले, कर्म चांगले, वागणूक चांगली, तो बाबाचा सेवक. अन्यथा खूप धनदौलत असेल आणि खूप विद्वान असेल आणि खूप सुंदर गुणवंत असेल, याला महत्त्व नाही. त्याच्या कर्माला, त्याच्या विचाराला, त्याच्या वागणुकीला महत्त्व आहे. म्हणून प्रत्येकाचे कर्म आणि विचार चांगले पाहिजे तो बाबाचा सेवक. आता आपल्या इथं कोणतेही दुःख आले तर आपण तीर्थ बनवतो. तीर्थ म्हणजे काय? हा हवारूपी भगवान आम्हाला प्राप्त केला तो हवारूपी आहे. हवारूपी भगवंताचा अंश आपण सर्वात घेतो, हवेद्वारे घेतो, म्हणून जिवंत आहोत आपण. जर हवा बंद होऊ देत आपण सर्वात तुम्ही हवा घ्या नको तर आपण जिवंत राहू शकत नाही. म्हणून हवारूपी भगवंताचा श्वास आपण सर्वात घेतो आणि त्या पाण्यावर बाबांची फू म्हणून सोडतो. म्हणजे त्या पाण्याला हवेद्वारे शक्ती मिळते. कशाची? हवारूपी भगवंताची. अशा प्रकारे हवारूपी भगवान आहे हे सिद्ध होते. भगवान आहे हे सिद्ध होते आणि त्या हवारूपी भगवंताचा अंश प्रत्येकामध्ये आहे. आपण एखाद्या शेतकऱ्याला, आता शेतकरी आहे, गाई ढोरांना थोडंसं दूध नाही दिलं खूप काढीनं मारतात. हो नाही, त्याच्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे, नाही मारलं पाहिजे. आता एक असं उदाहरण आहे की बा या ठिकाणी चर्चा चालू आहे. या बाबाजीचा बैल अवघडला म्हणजे त्याला टोमणीखोरी झाली. आता टोमणीखोरी म्हणतात खेड्यातल्या लोकांना समजते. तो चारा खात नाही. त्याला 11 फुटाचा तीर्थ बनवून दिला, बैल दुरुस्त झाला. हा खोटं सांगितलं त्याला माहीतवर. आणि बाजूला अनेक वाले व्यक्ती जात होते, त्यांनी ऐकला. त्यांच्याही बैलाला टोमणीखोरी झाली. तेव्हाही घरी गेला आणि बाबा हनुमानजी खूप बाबा हनुमानजी म्हणून त्यानं 11 शब्दाचा तीर्थ बनवला. त्याचा बैलसुद्धा दुरुस्त झाला. अनेक वेळासुद्धा भगवान मदत करतो, फक्त बाबा हनुमानजी म्हणलं तर. अशा प्रकारे हा भगवान हवारूपी सिद्ध होते. आता आम्ही पैशाच्या मागे लागतो आणि खूप धन दौलत कमवण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. पण बाबांनी हा धन कमवला, बसलेला धन हा बाबाचा धन आहे. दुःखी कष्टी लोकांना सुखी करून त्यांना सुखानं जगण्याचा धन बाबांनी कमावला आणि या धनाकडे बाबाचा लक्ष होता. आमचा लक्ष नाशिवंत धनाकडे असतं. म्हणून नाशिवंत धन याच्याकडे लक्ष ठेवणे योग्य आहे, नाही योग्य आहे. जर आपण धन कमवलं तर आपल्या मुलामुळं शिक्षण आहे, शेतीचा खर्च आहे, पण पाहिजे तेवढं केलं पाहिजे. नाही केलं आणि घरीच बसून राहिलं तसंही होणार नाही. पण परमेश्वराकडे लक्ष साधून आपण परमेश्वराला समोर ठेवून कोणतंही कार्य केलं पाहिजे. जसं एखादा व्यक्ती बिमार झाला आणि त्याला दवाखान्यात न्यायचा आहे, नेणारे घेऊन जातात, पण घरी कोणतरी असतो. त्यावेळी त्यांनी परमेश्वराला विनंती केली आहे, बाबा हनुमानजी माझ्या घरचा परिवाराचा व्यक्ती दवाखान्यात गेलेला आहे, हा लवकर दुरुस्त झाला पाहिजे. परमेश्वर त्याला वेदना होऊ देत नाही, पण तो ताबडतोब दुरुस्त होतो. म्हणून आपल्या घरी जो मोठा डॉक्टर बसला आहे त्याला सांगलं पाहिजे. तुम्ही प्रवास करता एखाद्या ठिकाणी, प्रवासाला जाता. आता इथून आम्ही जेव्हा गाडीनं निघू तेव्हा प्रणाम केल्याशिवाय निघत नाही, गाडीत बसतो त्यावेळी. तसं तुम्ही विमानात बसा, प्रणाम करा. तुमचा विमान कधीही काही कोसळणार नाही किंवा क्रॅश होणार नाही. रेल्वेमध्ये प्रवास करा, रेल्वेमध्ये प्रणाम करा आणि तुमच्या रेल्वे कधी पटरीच्या खाली उतरणार नाही. बसमध्ये प्रवास करा, बसमध्ये प्रवास केल्यानंतर कधी बसला कोणताही गॅससुद्धा लागणार नाही. भगवंताला समोर ठेवून केलेलं कार्य महत्त्वाचे आहे. म्हणून परमेश्वराने आपल्याला जे काही दिलं हे महत्त्वाचं आहे. जे बाबाला दिलं होतं ते आम्हाला दिलं आणि बाबाला दिलं होतं ते बाबांनी परमेश्वराला दिलं. म्हणून बाबा भगवंताचे बनले आणि भगवान बाबाचे बनले. आपलाही बनू शकतो, पण बाबाच्या पावलावर पाहून आपण चाललं पाहिजे आणि योग्य विचारानं वागलं पाहिजे आणि परमेश्वरी कृपा टिकवून ठेवलं पाहिजे. आता मला एक वेळ संपत आलेला आहे. एक शब्द म्हणायचा आहे, हे सेवक पहिले तुम्ही अच्छा कर्म केले काम आहे. पहिले आपण चांगले कर्म केलो म्हणून आपल्याला मानव जन्म मिळाला आणि हा मार्गसुद्धा मिळाला. हे सेवक पहिले तूने अच्छा कर्म किया तेरे काम आया, फल है उसी का तूने मानव जन्म पाया, फल है उसी का तूने मानव जन्म पाया. यदि सुख समाधानी होना है तो कर्म अच्छे करना, यदि सुख समाधानी होना है तो कर्म अच्छे करना. जीवन के अंत समय तक बाबा को नहीं बोलना. आता तुम्हाला सांगतो एक गोष्ट, 2 मिनिट फक्त. ज्या परमेश्वर बाबांनी प्राप्त केला त्याला आकार नाही, रूप नाही. आता हनुमानजीमुळे आपले दुःख दूर झाले नाही, तरी पण या ठिकाणी हनुमानजीच्या प्रतिमेची पूजा का झाली? काही लोकांना कळलं, काहीला कळत नाही. मग बाबा हनुमानजीमुळे दुःख दूर नाही झाले तरी आपण त्याची पूजा का बरं करतो?
तर प्रश्न असा आहे, जो बाबांनी प्राप्त केलेला भगवान तो हवरूपी होता. हवरूपी भगवान असल्यामुळे हवेची पूजा कशी करावं, तुम्हाला शेंदूर गुलाल बुका कुठं लावा, हार मोठा घाला. त्यासाठी बाबाचे गुरु बाबा हनुमानजी, कारण की त्यांनी भगवत प्राप्ती केली. बाबा जुंदीजीने त्यावेळी हनुमानजीनं मंत्र कोणता म्हणायचा, विधी कशी करायची आणि हवन कशी घडवायची हे संपूर्ण बाबा हनुमानजीनं बाबा जुंदीजीला सांगितलं. म्हणून ते बाबाचे गुरु झाले. आणि हिंदू धर्माच्या रिवाजाप्रमाणे गुरुचे प्रतीक ठेवणे योग्य आहे. म्हणून बाबांनी आपले गुरु हनुमानजी यांचा प्रतीक दिला आणि सांगितलं की या हनुमानजीची पूजा केल्याबरोबर या सृष्टी निर्माता परमेश्वराला आकार नाही, रूप नाही, या परमेश्वराची पूजा केल्याबरोबर त्या सृष्टी निर्माता परमेश्वराची पूजा होईल. आणि आपले आईवडीलसुद्धा मृत्यू झाल्यानंतर आपण त्यांचा दिवस करू नये, त्या दिवशी लोकांना जेवण घालू नये. काही लोकांचे आम्हाला फोन येतात, ज्या भगवंताची आपण पूजा करतो त्या परमेश्वराजवळ आमच्या आईवडिलांची आत्मा केलेली असते. या सृष्टीनिर्माता परमेश्वराची पूजा करतो बाबा हनुमानजीच्या स्वरूपामध्ये त्या परमेश्वराजवळ आत्मा गेली. म्हणून त्यांची पूजा केल्याबरोबर आपल्या आईवडिलांची पूजा होत असते. म्हणून कोणत्याही इतर व्यक्तीने त्यांच्या मृत्यूचा दिवस म्हणून 1 वर्षानंतर फोटोला हार घालू नये, लोकांना जेवण देऊ नये आणि बाबाच्या विचाराने चालण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जीवनात सुखी राहावा. एवढे बोलून मी आपले 2 शब्द पुरे करतो. सगळ्यांना नमस्कार.